बरं झालं तुम्ही आले तर. काहून कोणतं काम होतं? काम कोणतं नव्हतं. तुम्हाला मी विचारत होती का उपास करान श्रावण सोमवार का नाही करान. पुन्हा केला का? काहून असे विचारून राहिले का बिना उपासानं राहीन का मी. कधी पाहिलं का मला बिन उपासाचं. श्रावण सोमवार राहीन उपास नाही करीन का मी. तसे तर मला 2 आहे. एक नागपंचमीचा बी आहे. मग मला काय म्हणतं? साबुदाण्याचा उसळ केला आहे मी. खान तर खाऊन घे जा. उपास नाही केला तर काय आहे मग? आहे लाय पुडण्याचा चिवडा केला आहे. कढईचा प्रसाद बी आहे. पूजा झाली कढईची. तुम्ही जाऊन बेल हे टाकून द्यायचा बेलफूल. कुठं चालली मग? 1-2 घंटे मी पहिले वारुळाले जातो आणि मग शंकरजीच्या मंदिरात जाऊ आम्ही. तर यायला वेळ लागेल 1-1.5 घंटा. दिने येऊन राहिला का? इथून येऊन राहिला. कुठे गेलते? घरच्या पूजापातीच्या टाइमलेच बेपत्ता राहता. आज सुट्टी होती, आलोय थोडंसं गावातून चक्कर मारून. आता घरीच थांब जा, मी येतो. रोख्यानंच बोलते. उपास केल्यानंतर साबुदाणा म्हणते, नाही करानंतर ला मुरमुराचा फुटाणाचा चिवडा आणि प्रसाद. काय खाऊ जा ते थोडं दोन्ही खाऊन घेतो. कोण कोण येऊन राहिलं आपल्यासोबत? सुनीता वहिनी अजून शांताताईचाच तर पत्ता नाही. येतो म्हणे मला घरून निघली म्हणे. अर्चना तुला कोण नाही साडी घातली. काय जाऊ द्या म्हणलं आता. जाऊ म्हणलं आता असंच. पूजेचं सामान गिमान नाही काय घेतलं का तुला? आला ना सकाळी मोहित पूजा करून. पूजा ते सगळं नारळ गिळा फोडून. म्हणून मी दर्शनासाठीच येऊन राहिली तुमच्यासोबत. येऊन राहिला ना शांता काकू आले वाटते. कोण येणार आहे आपल्यासोबत आणखीन का चालता? त्या लता गीताचा काही फोन आलता का सुनीता? नाही मला तर नाही आला. गेलेच ना दोघं नवरा बायको. तुले पद्मा म्हणे ना सुनीता फोन करजो म्हणे निघायच्या वेळेस. कोण? पद्मा? पद्मा येऊन गेली का तुमच्यासोबत? मग जा तुम्हीच, मी नाही येत. एवढं मोठं करून तुझ्यासोबत मी नाही येत. माझ्या डोक्याने खराब करायचं आहे मला. जा तुम्ही, मग मी येईन. एवढी कायले करून राहिली छाया. अंगाचा खकाना नको करू. तिनंच मगाशी आम्ही लाया फुटाण्याला गेलतो. तर भाऊ तो होता मगाशी. पदाचे बाबा होते ना तिथं. तर ते म्हणे सुनीताले मी तुम्ही जाण वारू राहिले तर मला सांग जा म्हणे. हो ना, मग मी काय म्हणू. मी हो म्हणलं पण मी तिला अजून फोन नाही केला. तिला आठवणी नाही राहिली. जा तुम्ही तिला घेऊन जा, मी येईन मग. असं नको करू तू. असं कर सुनीता. तिला बाया फोन करून दे तू. म्हण तिला म्हण आम्ही निघालो म्हणा. आम्हाला आठवणच नव्हती राहिली म्हणा. तसं म्हणू का मग? म्हणून दे तसंच. तुम्हाला तिला सोबत घेऊन जायचं जाऊ शकता तुम्ही. असं नको बोलू छाया. आम्हाला काहीच कोणाला संग घेऊन जायचं नाही आहे. तिनं म्हणलं तर आता काय करन. चला आपण जाऊ. पहिले वारुळाली जाऊ आणि मग मंदिरात जाऊ महादेवाच्या. हो तसंच करू. चला पहिले वारुळाले जाऊ. गावाजवळच्याच जाऊ मग तिकडे जाऊ. इथं कोण सकाळी चांगला सारो सुरू केलाय. करते ना लय लोक भक्त राहते. चला एक जण पूजा करून घ्या. एक जण सगळ्या जणी पूजा करा. लताना पद्मा आली वाटते. छाया शांत राहा. ते आपण त्याला सांगितलं नाही. लताना पद्मा आली. त्या वारुळ्याला कोणी बी येऊ शकते. काही बोलायचं नाही. चुपचाप बसायचं. आपण पूजा करायची. कर पूजा. मी कशाला काकू बी कायले बोलू. काय आपलं हे आहे का साऱ्याची चिथं देव आहे. फक्त मला सोबत तिच्यासोबत नाही यायचं तर म्हणून मी नाही आली होती. सुनीता वहिनी तुम्ही मला फोन करीन म्हणे ना बोलावीन म्हणे या आणि तेव्हा. मला ना आली तर आठवणच नाही राहिली. आली मी इकडे तर फोन नाही आणला सोबत. मग म्हणलं गड्या घाईघाईने घरून निघली. ना जाऊ द्या झाली ना भेट. आम्हाला वाटलं लता गेली असन दोघं नवरा बायको आली असन. नाही काकू आम्ही मामी होत्या. मग मामीसोबतच आली मी. करा पूजा. मंदिरात गेल्या होत्या का शंकरजीच्या? नाही जायचं आणि हिची पूजा करू म्हटलं पहिले मग मंदिरात जाऊ. हे वारुळाची पूजा याची कहाणी तुम्ही सांगितली ती एक वेळा. एवढी लक्षात नाही. सांगा नाही एक वेळा. आता इथं बसून सगळ्याजणी बसते. आता सांगू? हो सांगा. मी तर कधीच नाही ऐकली. सांगा खरंच सांगा काकू. मी तुम्हाला मावशीच म्हणत जाईन म्हणलं काकूचे ते. सांगा मावशी. ठीक आहे मग सांगतो. बसा. तू बस ना. छाया कोण उभी आहे तू? काकू माझे पायस का नाही मुरडून न राहिला. जाऊ मी उभीच राहतो. एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक ब्राह्मणाचं कुटुंब होतं. तर ब्राह्मणाले 5-6 पोरं होते. तर 5-6 पोराच्या सगळ्यांना आई वडील सगळ्यांना नातेवाईक होतं. पण लहान सून होती तिला कोणीच नातेवाईक नव्हतं.
तिचे आई वडील सगळे लहानपणीच तिचे आई वडील उन्हा हादस्यामध्ये गेले होते आणि मामा मामी कोणीच नव्हतं. एकटी होती बिचारी, तिला कोणी नातेवाईक नाही काही नाही. आणि नागपंचमीच्या सणाले कसं आहे सगळे आपल्याकडे नाही आहे तसं, पण खूप ठिकाणी आहे की नागपंचमीच्या सणाले पोरगी मायबापाच्या घरी जाते. मायबाप नसन तर मामा मामी आत्या काका काकू इथं जाते. त्या बाकीच्या ज्या सुना आहे त्या नागपंचमीच्या दिवशी सगळ्याजणी आपापल्या माहेरी, कोणी आत्याच्या घरी कोणाच्या घरी अशा गेल्या. सगळ्याचे भाऊ घ्यायला आले, कोणाचे आई वडील घ्यायला आले. त्या सुना गेल्या तर बिचारी हे एकटी रडत दुःखी होती. पण हे नागदेवताची खूप पूजा करे तर शेषनागाची. तर हिनं मग पूजा गिजा सगळं केलं आणि आपल्या मनातल्या मनात म्हटलं का नागदेवता मला कोणीच नाही आहे तर मला कोणीतरी म्हणजे तूच माझा भाऊ आहे, तूच माझे आई बाबा आहे. सगळं असं म्हणत ते डोळ्यात पाणी येऊन तिने पूजा केली. तर विष्णू भगवान शेषनाग तिला प्रसन्न झाला. तिले प्रसन्न होऊन म्हणजे कसं त्यांनी एक तिच्या भावाचं रूप घेतलं आणि तिच्या घरी आले. तर तिच्या सासऱ्याला जो ब्राह्मण होता त्याला म्हटलं की मी तुमच्या लहान सुनेचा मामा आहे. तिचे सासरे म्हणे आम्ही तर आतापर्यंत कधी पाहिलं नाही आहे. तर तो म्हणत होता की नाही मी तिचा लांबचा मामा आहे, मी तिला घ्यायला आलो आहे नागपंचमीच्या सणाला. आणि खूप तेजदार दिसत होते तिचे ते मामा जे शेषनागाचं रूप घेऊन आलते ते. त्या ब्राह्मणांनी सुनेला आवाज दिला तर ती पण त्यांच्याकडे पाहत राहिली की एवढं बिलकुल दिव्य तेजवाले माझे मामा. तिला समजून गेलं की ही माझे कोणीतरी म्हणजे दिव्य माणूस आहे, हा कोणीतरी तर मला कोणत्या ना कोणत्या रूपाने भेटत आहे. मग तिनं पूर्ण तयारी केली आणि त्या मामासोबत गेली. जाता जाता थोड्या अंतरावर तिने विचारलं की मला तर कोणीच नाही आहे, मग तुम्ही माझे मामा कुठून आले, कोणत्या गावाला आले. मग त्यांनी तिला त्यांचं असली रूप दाखवलं, पूर्ण शेषनागचं असं पूर्ण रूप दाखवलं. मग ती त्यांच्या नमस्कार केला आणि म्हणाली आजपासून मीच तुझे आई वडील मामा भाऊ सगळं. हे जे वारुळ आहे हे त्यांचं घर आहे. ह्या घरात तिला अंदर घेऊन गेले वारुळाच्या घरात. तिला वारुळात सगळ्यांनी तिची म्हणजे त्याचे नागदेवताची जे पोरं होते त्यांनी तिला बहीण मानलं. सगळ्यांनी तिचा आदर सत्कार केला. ती माहेरवाशीन जशी राहते तशी ती महिनाभर 1-1.5 महिना राहिली. तिचं सगळ्यांना खाणं पिणं सगळं स्वागत केलं. आणि जेव्हा ती निघाली मग तेव्हा तिला खूप सारं धान्य सगळं काही दिलं. आणि त्याच मामांनी म्हणजे शेषराजांनी तिचं मामाचं रूप घेऊन तिला घरी नेऊन दिलं. तेव्हापासून ह्या वारुळाची म्हणून आपण भाऊ म्हणून भावाच्या नावाचाच आपण उपास करतो. आणि आपल्या भावाला सदा सुखी ठेव असं म्हणून आपण हे व्रत करतो नागपंचमीचं. आपल्या ह्या भावाचं घर म्हणून आपण या वारुळाची पूजा करतो. जे आपल्या सगळ्याचा नागराज आपले भाऊच आहे. हो भाऊ आहे म्हणूनच तर आपण सगळेजण त्यांची पूजा करतो भावभक्तीनं. म्हणून उपास करते आहे ना आजच्या दिवशी, म्हणून भावाच्या नावाचा उपास करते. उपास तर करते पण आपल्या भावाचं सगळ्यांना सुखी राहू दे. भावाचे घरचे आई वडील सगळ्यांना त्याची सगळं सुखी राहू दे अशी प्रार्थनाही करतो आपण. मी तर पहिल्यांदाच मावशी हे कहाणी ऐकली. मला तरी कोणी होतं सांगणारं कोणीच नव्हतं. आजपासून ह्याच माझा भाऊ आहे. मलाही कोण नाही भाऊ नाही कोण नाही. झालं मामी आपण शांता मावशी होती तेव्हा आलो तर कहाणी तरी ऐकायला भेटली. आपण आरती करून घेऊ आता. झाली पूजा सगळ्याची. चला मग प्रसाद वाटा ना चला. पण तर लाया फुटण्याचा प्रसाद नाही खाऊ शकत आज. संध्याकाळी खायचा तो. छाया मला माफ कर. मी सगळ्याला माफी मागतो. छाया मनात केवढा वाईट उद्देश नव्हता. हो केलं, माफ केलं. शांता काकू तुम्ही पण करा. तू माफी मागतं पण दुरुस्त नाही होत ना. तू जशी का तशीच राहतं. नाही ह्यावेळेस माझा चांगला उद्देश होता. जाऊ दे पूजेच्या दिवशी हे सोडून द्या झगडे झगडे. चला पूजा करा आणि चला मग कोण कोण चालून राहिलं महादेवाच्या मंदिरात. चला ना सगळेच जण जाऊ.